नमस्कार. मागच्या वेळेला आपण सार्वजनिक कंपनी बघितली. त्याच्यामध्ये त्याची व्याख्या, त्याचे फायदे, त्याचे तोटे, त्याच्यानंतर सार्वजनिक कंपनी आणि सार्वजनिक क्षेत्र आणि त्याची उपयुक्तता यावर आपण विस्तृत चर्चा केली. आज आपण बघूया की खाजगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनी याच्यातील नेमका फरक काय आहे, किंवा आपण असंही म्हणू शकतो की खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्र याच्यामध्ये काय फरक आहे. तर सगळ्यात पहिला फरक हा आहे, आपण मुद्द्याला अनुसरून आपण दोघांचाही फरक लक्षात घेऊया. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की संघटन प्रकार. आता खाजगी क्षेत्रामध्ये कसं असतं की एकल व्यापारी किंवा भागीदारी संस्था, खाजगी सार्वजनिक मर्यादित कंपनी इत्यादी संघटन मिळून आपल्याला आढळून येतात. पण सार्वजनिक क्षेत्रामध्ये कसं असतं की सार्वजनिक क्षेत्रामध्ये जे काही सहकारी खाती आहेत किंवा संवैधानिक महामंडळ जे आहेत त्या सरकारी कंपन्या हे संघटन प्रकारमध्ये आढळून येतात. मग नफ्याची प्रेरणा कशी असते त्यांची, तर खाजगी क्षेत्रातील सर्व संघटनांना उद्देश हा प्रामुख्याने नफा मिळवणे हाच असतो. पण सार्वजनिक क्षेत्रामधील जे काही संघटन प्रकरणातील उद्देश आहे हा नफा मिळवणे हा नसतो, पण सेवा पुरविणे. सार्वजनिक कंपनीमध्ये कसं असते किंवा सार्वजनिक क्षेत्रामध्ये कसं असते की नफा कमविणे हा परिपूर्णपणे नसतो, पण सेवा मात्र पुरविणे ही प्रेरणा त्याच्यामध्ये असते. मग स्वरूप कसं आहे, तर ज्या व्यवसायामध्ये भांडवली गुंतवणुकीचे जे काही प्रमाण आहे ते कमी असते व मिळणारा नफा मात्र कसा असतो, जास्त असतो, असे उद्योग खाजगी क्षेत्रामध्ये मुख्यतः चालविले जातात. परंतु जनता व सरकारच्या हितासाठी असणारे जे काही पायाभूत उद्योग आहेत आणि काही अवजड उद्योग हे सार्वजनिक क्षेत्रामध्ये शक्यतोवर चालवले जातात. मालकीचा कसा आपण हे बघूया की मालकी कशा पद्धतीची राहील, तर खाजगी क्षेत्रामधील जे काही सर्व व्यवसाय आहेत ते संघटनेची मालकी ही खाजगी व्यक्तीकडे असतं आणि सार्वजनिक क्षेत्रातील जे काही व्यवसाय असतील ते संघटनातील जे काही मालकी असेल ती कुणाकडे असेल, सरकारांकडे असेल. नियंत्रण कसं राहणार, तर खाजगी क्षेत्रामध्ये जी काही भागीदारी संस्थेमध्ये भागीदारींचे जे काही प्रमंडळ असेल ते संचालक मंडळ नियंत्रण करतं आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये सहकारी खात्यातील जे काही मंत्री असतील किंवा मंत्रालयामध्ये संविधानिक महामंडळ जे असेल किंवा सरकारी कंपनी असेल हे मंत्रालय संसद किंवा विधानसभेमध्ये नियंत्रणित असते. सभासद संख्या जास्तीत जास्त 2, कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 5 आणि सार्वजनिकमध्ये जास्तीत जास्त 7. व्यवसाय प्रारंभ करताना या कंपनीमध्ये व्यवसाय प्रारंभ दाखला मिळताच व्यवसाय सुरू करता येतं. या कंपनीची नोंदणी सार्वजनिकमध्ये कसं असतं की कंपनीची जी काही नोंदणी असेल ती दखलपात्र केल्यानंतर ही व्यवसाय प्रारंभ करू शकतो. त्यानंतर आपण बघूया की व्यावसायिक सेवा क्षेत्र काय आहे, है ना. व्यवसायाचं जे काही बदलतं स्वरूप आहे आणि जी काही बदलती दिशा आहे आणि प्रभावी क्षेत्र आहे त्याची जी काही व्याप्ती आहे याच्या वाढत्या प्रमाणामुळे व्यवसायामध्ये विकासाच्या ज्या काही नवनवीन संधी आपल्याला उपलब्ध झाल्यात, बरोबर, म्हणजे व्यवसायाच्या ज्या काही वाढता विस्तार झालेला आहे आणि स्पर्धा, यामुळे व्यवसाय प्रणालीमध्ये फक्त उत्पादनामध्ये वस्तू व सेवा याची खरेदी विक्री इत्यापुरतेच ते मर्यादित राहिलेलं नाही आहे, तर व्यवसाय संघटनेचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही अस्तित्व आहे ते सुद्धा राहिलेलं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की व्यवसाय उद्योगाचा ज्या काही वस्तू आणि सेवासोबतच नवनवीन व्यावसायिक सेवा ज्या काही ग्राहकांना चालवण्यासाठी किंवा ज्या सेवांची आवश्यकता आहे किंवा असते त्या व्यावसायिक अनुषंगाने सेवा म्हणजे ही काय आहे, व्यावसायिक सेवा होय. आता आधुनिक युगामध्ये जर का आपण बघितलं तर आपल्याला असं दिसून येतं की जर का प्रगती आपल्याला जर का साधायची असेल तर व्यवसायामध्ये सेवा क्षेत्रामध्ये उंच भरारी घेणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे जोपर्यंत तुम्ही हाय लेवलला जाणार नाही सेवामध्ये तोपर्यंत आपण कुठलाही नफा कमवू शकणार नाही. कारण काय की आजचा जो ग्राहक आहे तो ग्राहक कसा आहे, हुशार आहे, अनुभवी आहे, चतुरसुद्धा आहेत. त्यामुळे त्यांच्या ज्या काही वस्तू किंवा सेवा असतील ते दर्जेदार कशा पद्धतीने आपल्याला मिळतील याच्यावर सगळ्यात जास्त त्यांचा भार असतो. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे व्यावसायिक जे काही सेवा देत असतील किंवा जे काही सेवा क्षेत्रामध्ये काम करत असतील त्यांना त्याच्यामध्ये समाधान करणं ग्राहकाचं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि सेवा क्षेत्राचा जो काही आधार आहे किंवा व्यवसायाचं जे काही यश असेल ते संपादन करताना
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळ लागत नाही आणि व्यवसायाच्या ज्या काही सहाय्यभूत ठरणाऱ्या सेवा ज्या असतील त्या सगळ्याच्या सगळ्या कशा आहेत, ग्राहकावर आधारित आहेत. आणि तुम्ही जर का ग्राहकांना समजा समाधानी केलं नाही तर तुम्ही जास्त उंच भरारी घेऊ शकत नाही, नफा कमवू शकत नाही. आणि जर का तुम्ही नफा नाही कमवणार तर मग क्षेत्रामध्ये, सेवा क्षेत्रामध्ये तुम्ही तिथे टिकून राहू शकणार नाही. मग जे काही स्वरूप आहे ते स्वरूप कसं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अदृश्य स्वरूप आहे. सेवाचं स्वरूप कसं आहे, हे अदृश्य आहे. आता आपण अदृश्य का म्हणू की जरी वर बघता येत नाही, त्याला स्पर्श करता येत नाही किंवा त्याला प्रत्यक्षपणे बघता येत नाही, परंतु व्यावसायिक जे काही सेवा अनुभवतात किंवा व्यावसायिकांचे सेवांचे जे काही अस्तित्व असेल ते अनुभव करता येते, त्याला समजावून घेता येतं. आणि ज्याप्रमाणे अधिकोशामध्ये दिल्या जाणाऱ्या ज्या काही विविध सेवा आहेत त्या पाहता येणे शक्य नसेल, परंतु त्या पुरविण्यात येणाऱ्या ज्या काही सेवा असतील त्या कृतीच्या रचनेवर अनुभवता येते, है ना. की तुमची त्या सेवा देत असताना त्याची कृती कशा पद्धतीने आहे. समजा एखादी आजारी व्यक्ती एखाद्या डॉक्टराकडे गेला आणि त्यांनी समजा आपला टेथोस्कोप लावून त्याचं परीक्षण केलं, त्याला मेडिसिन दिली, त्याचं परीक्षण केलं आणि त्याच्यानंतर त्याला मेडिसिन दिली, तर हे आपल्याला अनुभवता येतं की डॉक्टर साहेबांनी त्या पेशंटला किंवा त्या आजारी व्यक्तीला चेकअप केलं आणि चेकअप करत असताना त्यांनी कुठल्या तरी इन्स्ट्रुमेंटचा आधार घेतला. म्हणजे एकंदरीत काय झालं की तुम्ही जेव्हा काही व्यवसायामध्ये ज्या काही सेवा देता त्या जरी अदृश्य रूपामध्ये असेल तरी त्याचं अनुभवता येतं. दुसरं बहुजिन्सी आहे. स्वरूप कसं आहे त्याचं बहुजिन्सी आहे. म्हणजे व्यावसायिक सेवामध्ये एका विशिष्ट प्रकारामध्ये मोडत नसल्यामुळे त्याच्यात विविध गुण समाविष्ट होत असतात आणि या सेवा कशा आहेत, एकजिन्सी नसतात, सर्वांना एक सारख्या रूपाने त्या दिल्या जात नाही. सेवा या विविध कृतीने किंवा गुणांनी एकवटलेल्या असल्यामुळे त्याच्या कार्यानुसार त्या प्रत्येकी सेवांच्या गुणाचा उपयोग व्यवसायाच्या प्रकारानुसार करण्यात येतं. आता तुम्ही एखाद्या वेळेस असं बघितलं असेल की एखाद्या थिएटरमध्ये जवळपास 500 लोकांनी समजा एकच सिनेमा एकाच शोमध्ये बघितला असेल तर त्यातल्या त्यात 300 लोकांना तो सिनेमा आवडतो आणि 200 लोकांना तो सिनेमा आवडत नाही. म्हणजे एकंदरीत काय झालं की प्रत्येकाची जी काही रचना असेल, अनुभूतीची जी काही रचना असेल ती कशी आहे, बहुजिन्सी आहे. आणि त्या कारणाने त्याच्यामध्ये साम्यता आपल्याला दिसून येत नाही आणि हे सगळ्यात महत्त्वाचं स्वरूप आपल्याला व्यवसायाच्या सेवामध्ये दिसून येतं. अहस्तांतरित आहे. आता व्यवसायाच्या सेवा ज्या काही अहस्तांतरित असतात त्या कशा असतात, वस्तू व सेवांच्या उत्पादकाप्रमाणेच कोणालाही त्या प्रत्यक्षपणे हस्तांतरण करता येत नाही. त्याचे स्वरूप आणि अस्तित्व कसं असतं, त्याचं पद्धतशीर व्यवस्थापन करूनच सेवा आपल्याला प्रदान केल्या जातात, बरोबर आहे की नाही. म्हणजे एखाद्या वेळेस एखादी नियोजनबद्ध किंवा नियोजनयुक्त ज्याला आपण म्हणू की त्याच्यावर परिपूर्णपणे निर्णय प्रक्रिया झालेली असेल तरच ते अहस्तांतरित होऊ शकतं. नाही तर मग काय होणार, मोठी गळपेस होईल आणि आपल्याला असं दिसून येईल की जे काही वस्तू किंवा सेवा आहेत ज्या काही आपण प्रत्यक्षपणे आपण पाठवतो आहेत त्या पर्टिक्युलर ज्यांना हव्या आहेत किंवा ज्याची त्यांना आवश्यकता आहे तिथपर्यंत ती पोचलेली आपल्याला दिसून येणार नाही. ग्राहकाचा सहभाग असणारच. कुठलीही वस्तू विक्रेता जेव्हा कुठलीही वस्तू किंवा विक्रेता किंवा व्यावसायिक कुठलीही सेवा जेव्हा देतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्राहक उपलब्ध असणं हे जरुरी आहे, बरोबर. कारण काय की ज्या काही सेवा किंवा ज्या काही वस्तू आपल्याला द्यायच्या आहेत त्या आपण ग्राहकाला देतो आणि म्हणूनच म्हणतात की आजच्या जगामधला ग्राहक हा काय आहे, राजा आहे. साठवणूक शक्य नाही. कुठलीही सेवा आपण तसा साठवून ठेवता येत नाही. कारण काय की विशिष्ट सेवा या त्यावेळेस विशिष्ट वेळीच साठवून ठेवता येणे शक्य नसतं. कारण काय की व्यावसायिक सेवांच्या ज्या काही कोणत्याही स्वरूपात साठवणूक करता येणे शक्य नाही. सेवा या नष्ट होणाऱ्या असतात, हे लक्षात ठेवा. जर का आपल्याला आज समजा एखाद्याला समजा ब्लड द्यायचं असेल, आपण त्याला सेवा देतोय, आपण स्वतःचं ब्लड समजा त्याला देतोय आणि जर का आपण तो हुकला किंवा तो आपला नष्ट झाला तर आपण त्याला ब्लड आजच्या डेटमध्ये आपण पुरवू शकलो नाही. म्हणजे काय झाल्या की ज्या काही आपल्याला सेवा द्यायच्या होत्या त्या काय झाल्या, नष्ट झाल्या. म्हणजे एकंदरीत साठवणूक शक्य नाही. स्थळ सापेक्ष आहे. स्थळ सापेक्ष आहे म्हणजे सेवा या ज्या स्थळ सापेक्ष म्हणू आपण त्याला, कारण की प्रत्येक स्थळापर्यंत किंवा स्थळावरील सेवा या स्थळी जपून अनुभवता येतो, है ना. आता जर का महाबळेश्वरला जाऊन
तिथलं जे काही हवामान असेल किंवा तिथलं जे काही ॲटमॉस्फिअर असेल ते तिथल्या ॲटमॉस्फिअरशी जर का आपल्याला जुळवून घ्यायचं असेल किंवा आपल्याला त्याची अनुभूती घ्यायची असेल तर आपल्याला तिथे जाऊन तिथल्या हवामानाची अनुभूती घेता येईल, बरोबर. किंवा तिथला चहा जर का प्यायचा असेल महाबळेश्वरचा तर तिथे जाऊन आपल्याला त्यांनी दिलेली ती जी काही चहा असेल ती प्यावं लागेल, म्हणजे तिथली अनुभव आपल्याला घेता येईल. म्हणजे एकंदरीत काय झालं की स्थळ हे सापेक्ष आहे. अजून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्या काही सेवा क्षेत्रामध्ये जे विविध गटामध्ये जे काही रूपांतरित करण्यात येतं ते सेवा हे स्थळसापेक्ष स्वरूपाची असते, है ना. म्हणजे जर का तुम्हाला बर्फाचा समजा आस्वाद घ्यायचा असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की आपण शिलाँग किंवा सिमल्यामध्ये जाऊन आपण बर्फाचा आस्वाद घ्यायचा आहे तर आपण तिथली जाऊन तिथली अनुभूती घ्यावी लागेल, अनुभवणे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही सेवाचं स्वरूप आहे त्याचा अनुभव कसा घ्यायचा, आहे ना, बरोबर. तर सेवा या प्रत्यक्षपणे अंतर्गत किंवा अनुभवता येतील किंवा अनुभव घ्यावा लागेल. त्याचा आनंद हा त्या प्रत्येक क्रियेद्वारे व्यक्त करता येतो, है ना. आपण समजा एखाद्याचं संभाषण समजा आपण ऐकतो आहे किंवा आपण समजा एखाद्याचं भाषण ऐकतो आहे तर आपण त्याच्या प्रत्येक चांगल्या गोष्टीवर टाळ्या वाजवतो. म्हणजे एकंदरीत काय झालं की त्यांची जी काही चांगली गोष्ट आपल्याला वाटते किंवा ती जी काही आपल्याला चांगली गोष्ट अनुभव करतो तेव्हा आपण त्याच्यावर टाळ्या वाजवतो. म्हणजे एकंदरीत काय झालं की कुठलीही वस्तू किंवा कुठलीही सेवा अनुभव करत असताना ती आपल्या मनाला रूपाला पटली पाहिजेत, तेव्हाच आपण त्याचा काय करू, स्वीकार करू. मग त्या व्यावसायिक सेवा क्षेत्राचे प्रकार कोणते कोणते आहेत, तर प्रकार हे आहेत की बँकिंग सेवा आहे, विमा सेवा आहे आणि वाहतूक सेवा आहे, गोदाम सेवा आहे, डाक सेवा आहे. आता बँकिंग सेवामध्ये काय होणार की देवघेवण्याच्या ज्या काही प्रकार असतील, पैशाच्या आर्थिक जे काही देवघेवण असेल ती परिपूर्णपणे आपल्याला बँक देईल. विमा आपल्याला काय देईल, विमा आपल्याला आपल्या घटकाला सुरक्षितता प्रदान करेल आणि त्याचा मूळ उद्देशच सेवा कशाशी देते आहेत ते की सुरक्षितता प्रदान करण्याची आपल्याला ती सेवा देत आहेत. वाहतूक सेवा असं म्हणतात की शरीरामध्ये ज्या रक्तधामण्या आहेत, ज्या वेन्स आहेत, आपल्या रक्ताच्या ज्या काही वेन्स आहेत, ब्लडच्या ज्या काही वेन्स आहेत, रक्तवाहिन्या ज्या काही आहेत, म्हणजेच वाहतूक आज कशी आहे, मनुष्याच्या रक्त वाहण्याप्रमाणे आहेत. आणि जर का वाहतूक नसेल तर आपण परिपूर्णपणे काय होऊन जातो, स्टॉप होऊन जातो. आता कोणी म्हणेल की बा समजा इंटरनेट चालू नसेल तर आपण स्टॉप होऊन जातो, पण मी असं म्हणणार नाही. इंटरनेट बंद असलं ना तरी काही फरक पडत नाही, परंतु वाहतूक जर का ठप्प पडली तर पूर्ण देश, पूर्ण जग, स्वतः हे सुद्धा काय होतील, थांबल्या जातील, थांबून जातील. म्हणून असं म्हणतात की व्यक्ती, वस्तू, शक्ती आणि कल्पनाची जर का एक विशिष्ट ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पद्धतशीरपणे आणि कार्यक्षमपणे जर का कोणी करत असेल तर ती फक्त वाहतूक आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, व्यक्ती, वस्तू आणि शक्ती आणि कल्पना एका विशिष्ट ठिकाणाहून दुसऱ्या विशिष्ट ठिकाणी समजा पद्धतशीरपणे किंवा कार्यक्षमपणे जात असेल आणि ती समजा कोणी पोहोचवण्याचं कार्य करत असेल तर ती फक्त म्हणजे फक्त वाहतूक आहे. गोदाम सेवा, ज्या काही वस्तू आपण उत्पादित करतो ते ठेवण्यासाठी किंवा कच्चा माल ठेवण्यासाठी जी काही गोदाम आहेत त्याचा आपण सेवा घेऊ. डाक सेवा, सगळे पत्र म्हणा किंवा जे काही इम्पॉर्टंट जितके काही डॉक्युमेंट्स असतील किंवा आपण असं म्हणू शकतो की संदेश वहनाचं एक मोठं माध्यम हे डाक सेवा आहे. वैद्यकीय स्वरूपाची सेवा, बरोबर. आता वैद्यकीय सेवा क्षेत्रामध्ये ज्या काही मोठ्या प्रमाणामध्ये आपण उपयोग करतो त्याचे सुद्धा एका क्षेत्रासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. वित्तीय सेवा, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स किंवा फायनान्शियल सर्व्हिसेस, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेवा क्षेत्रामध्ये जे काही उपयोगात येणाऱ्या किंवा घटकाचा जे काही वित्तीय सेवा आहे किंवा भाग खरेदी विक्री आहे त्या संदर्भात दलालातर्फे मार्गदर्शनाच्या ज्या काही सेवा आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये आजच्या याच्यामध्ये उपलब्ध आहेत. मग आपण बघूया की बाह्य सेवा. आता आउटसोर्सिंग म्हणजे ही एक प्रक्रिया आहे. बाह्य सेवा ही एक काय प्रक्रिया आहे आणि ज्यात व्यावसायिक आपली कामे तत्परतेने पूर्ण करण्याकरिता दुसऱ्या घटकाला त्या संबंधित करार करतील आणि बाह्य सेवा हा एक विशिष्ट प्रकार आहे, बरोबर, किंवा एक विशिष्ट करार आहे. सामान्यतः कसं असतं की विविध कंपन्या आपल्या कमी महत्त्वाच्या कामाकरिता बाह्य सेवा घेतात आणि अनेक कंपन्यामध्ये जे काय असतील उपगृहे असतील, दवाखाने असतील किंवा माल असतील, त्याचप्रमाणे स्वच्छतागृहे असतील, याच्या संबंधीमध्ये जे काही कामाबद्दल जे काही बाहेरून आपण ज्या काही सेवा घेतल्या जातात
तसेच त्या सेवा घेण्यासाठी करारसुद्धा केला जातो. ही कामे कसे केल्या जातील? ठेकेदार पद्धतीने केल्या जातील. आणि तसेच या सेवा घेण्यासाठी एक मात्र करार करणे खूप आवश्यक आहे. आणि हे सगळे कामं कसे असतील? ठेक्याच्या करारामध्ये केल्या जातील. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आउटसोर्सिंगसाठी जी काही मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये जो काही वापर केला जातो तो आहे टेलिकॉमसाठी किंवा आपण दूरसंचारसाठी. बरोबर, आता तर खूप नवीन नवीन दूरसंचार येत आहेत आपल्याकडे. टेलिकॉम सिस्टम्स किंवा संदेशवाहन खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे येत आहेत. आणि ते सगळेच्या सगळे कसे आहेत? बाह्य सेवाच्या आधारित आहेत. उत्पादनामध्ये ज्या काही विस्तारलेल्या कंपन्या आहेत त्या ग्राहकाकडून वेळेत आपण वस्तू पोहोचवून देऊ शकतो. बरोबर, आता सगळ्यात जास्त कोविड-19मध्ये आपल्याला असं दिसून आलं असेल की आपण कुठलीही वस्तू जर का आपल्याला बोलवायची असेल तर आपण बाह्य सेवांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग करून घेतलेला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा हॉटेलिंग सुरू झाली तेव्हा लोक हॉटेलमध्ये जायला तयार नव्हते, परंतु हॉटेलमधलं जर का काही तुम्हाला वस्तू मागवायच्या असतील तर तुम्ही सगळ्यात जास्त सेवा तुम्ही हॉटेलिंगसाठी उपयोगामध्ये आणल्या गेलेल्या. बरोबर, आणि कोविड-19चा हा अफेक्शन्स तुम्हाला बाह्य सेवाच्या बाबतीमध्ये तुम्हाला खूप जास्त अनुभूती आली असेल. त्याचप्रमाणे मला एक सांगावं वाटतं की कंपन्या आपल्या ग्राहकांना पूर्ण समाधान मिळवून देण्याच्या उद्देशाने आउटसोर्सिंगचा किंवा बाह्य सेवाचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणामध्ये करत असतात. मग याची गरज काय किंवा याचे फायदे काय आहेत? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळेची बचत होतं. कारण काय की आता समजा माझ्या घरचं समजा मला प्लंबिंगचं काम करायचं आहे, माझे नळ समजा खराब झालेले असतील तर अशा वेळेस नेमकं मला कुठे जावं, काय करावं, काय नाही करावं असं मला समजून येणार नाही. म्हणजे नेमकं मला माझ्या घरचं जे काही प्लंबिंगचं जे काम करायचं तर मला प्लंबर शोधावं लागेल. तर मला प्लंबर तर माहीत नाही, तर मी काय करेल? नेटवर जाणार, बघेल, गुगलवर जाईल आणि बघेल की या पर्टिक्युलर एरियामध्ये प्लंबरचे नावं मला मिळतील. मी त्या प्लंबरला फोन करेल, त्याला सांगेल की मी इतक्या वाजलेला मी इथे माझ्या घरी राहणार, तुम्ही या आणि माझ्याकडे हे काम आहे. आणि तो आपला वेळ देईल, मी आपला वेळ देईल, त्या वेळेमध्ये येईल आणि आपलं काम करून देतील. बरोबर, म्हणजे माझा सुद्धा वेळ वाचलेला आणि त्यांना सुद्धा सोयीस्कर झालेला. जी काही फी मला द्यायची आहे तिथं मला फी द्यावाच लागेल. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही वेळेची जी काही बचत आहे ती वेळेची बचत सगळ्यात महत्त्वाची आहे. वस्तूच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा होता. आता समजा एखाद्या वेळेस एखादी वस्तू किंवा एखादी गोष्ट मी एखाद्या व्यक्तीकडून करून घेतली तर त्या व्यक्तीविषयीची मला परिपूर्ण कल्पना येतं. बरोबर, मग मी त्यावेळेस त्या व्यक्तीकडे जेव्हा दुसऱ्यांदा काम पडेल तेव्हा मी देणार नाही. आपण भाजीचं सुद्धा असंच असतं. आपण बाजारामध्ये गेलो, एखाद्या ठिकाणून आपण भाजी घेतली, पण ती भाजी त्यांनी देत असताना आपल्याला जर का चांगली दिली नाही तर आपण त्या दुकानामध्ये कधीच जात नाही. बरोबर, जातो का आपण? नाही जात. म्हणजे एकंदरीत काय झालं की आपल्याला चांगल्या वस्तूच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा आपल्याला दिसून येते, चांगली वस्तू ती ग्राहकाला भेटते. आणि हे सगळं फक्त आउटसोर्सिंगमुळे होतं. कमीत कमी खर्च म्हणजे आपण जाऊन स्वतः 3 राऊंड्स 4 राऊंड्स मारून पेट्रोलचा आपला जो काही खर्च आहे तो खर्च वाचेल आणि कमीत कमी खर्चामध्ये आपली जी काही नीड आहे किंवा जी काही आपली आवश्यकता आहे ती परिपूर्ण होईल. मनुष्यबळामध्ये वाढ होईल. आता समजा एका वेळेस समजा एक व्यक्ती काम करेल, पुन्हा दुसऱ्या ठिकाणी दुसरा जाऊन काम करेल, तिसऱ्या ठिकाणी तिसरा जाऊन काम करेल. म्हणजे एकंदरीत मॅनपॉवर आपण म्हणू किंवा मनुष्यबळ जे म्हणू, मनुष्यबळामध्ये काय होईल? वाढ होईल. बरोबर, मनुष्यबळामध्ये वाढ होईल कारण की नीड्स ऑफ द ॲक्टिव्हिटीज अपार्ट्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते. म्हणजे एकच व्यक्ती जर का परिचित असेल 10 लोकांचे तर 10 लोक त्या एकाच व्यक्तीकडे जातील आणि हा एक व्यक्ती आपल्या सोयीनुसार काम करेल. बरोबर, पण समजा या 10 लोकांना 10 लोक समजा माहीत असतील तर एकाला एक, म्हणजे काय झालं? मनुष्यबळ वाढलं, काम वाढलं आणि सगळ्यांना काम मिळालं. रोजगाराची निर्मिती, मनुष्यबळ वाढलं म्हणजेच रोजगार निर्मिती झाली, रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी असं म्हणेन की जे काही कामाचा जो काही ताण आहे तो कामाचा ताण कमी होऊन जाणार. मी आता सांगितलं तुम्हाला 2 मिनिटं आधी की जर का मला माझ्याकडे प्लंबरचं काम असेल, प्लंबिंगचं काम करायचं असेल तर मी काय करेन? फटकन लिस्टमध्ये जाईल, प्लंबर शोधेल त्या एरियामधला, कोण खाली आहे, चांगला कोण आहे, कमी किंमतवाला कोण आहे, वेळेवर माझ्या कोण कामी पडते आहे, कोण येतो आहे, कोण काम करून देतो आहे. आणि जो काही हा जो ताण आहे, हे जो स्ट्रेस जे आहे हे स्ट्रेस काय होऊन जाणार? कमी होऊन जाणार. मग आपण बघूया की बाह्य सेवाचे प्रकार काय आहेत. तर बाह्य सेवाचे प्रकार आहेत की बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग सगळ्यात पहिला प्रकार, आणि दुसरा प्रकार आहे नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग. आता बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग हे काय आहे की एक सेवा क्षेत्रातील आउटसोर्सिंगचा एक प्रकार आहे की ज्यात व्यवसायामध्ये जो कोणी तिसरा पक्ष सेवा प्रदान करत असेल किंवा व्यवसायामध्ये जे काही विविध कार्य करणाऱ्या जबाबदाऱ्या आणि कार्यक्षमतेने संचालन करीत असतील तेच बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग असेल, ज्याला आपण BPO म्हणतो. यात कंपनी आणि सेवा
प्रदाता याच्या सेवेसंदर्भात करार होऊन व्यावसायिकाची काही निवडक कामाचे हस्तांतरण ते काय करतील, तिसऱ्या पक्षाकडे देतील. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गव्हर्नमेंट आणि सोशल ॲक्टिव्हिटीज अपार्ट्स. आता याच्यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आपल्याला एक ब्रिज बनवायचा आहे, बरोबर. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला एक ब्रिज बनवायचा आहे. ब्रिज कोणासाठी बनवतो आहे आपण, जनतेसाठी, बरोबर, त्यांच्या सुविधासाठी. ब्रिज कोण बनवून देतो आहे, गव्हर्नमेंट, सरकार. पहा, सरकार कॉन्ट्रॅक्ट देईल तिसऱ्या पक्षाला, ब्रिज बनवून देईल, पैसे गव्हर्नमेंट देईल, सरकार देईल, तिसरा पक्ष त्याच्यामध्ये उपयोगामध्ये येईल. सोय कोणाची होते, जनतेची. कारण काय की तो ब्रिज त्या ठिकाणी त्या स्थळावर त्या लोकांसाठी होते, त्यांच्या सोयीसाठी. आउटसोर्सिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय अफेक्शन येते आहे की तिसरा पक्ष त्यामध्ये सहभागी होईल आणि ते त्यांचं काम त्या वेळेमध्ये तो करून देईल. बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग्समध्ये ज्या काही व्यवसायाला कोणत्याही स्वरूपाचं नियमित कर्मचारी वर्गाची स्थापना करावी लागत नाही. कारण काय की याच्यात आउटसोर्सिंगमध्ये कामाचा ठेका देऊन किंवा करार करून सेवा प्राप्त केली जाते. आताच मी तुम्हाला 1 मिनिट आधी सांगितलं की ते त्याला कॉन्ट्रॅक्ट देतील, बरोबर, आणि तो ते ब्रिज त्या वेळेमध्ये परिपूर्ण करून देतील त्या किमतीमध्ये, बरोबर. त्याच्यानंतर आपण बघूया की नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग काय आहे. आता नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग हे सुद्धा एक बाह्य सेवा क्षेत्रातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या संपूर्ण घटकाचा विचार आणि विनिमय करून हे कार्यक्षेत्रात केला जातो. नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग ही सुद्धा एका कंपनीमध्ये बाह्य सेवाच कार्य करत असते. त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, निर्णय प्रक्रिया, संशोधन आणि विकास, म्हणजे डिसिजन मेकिंग, रिसर्च आणि डेव्हलपमेंट या तिन्ही गोष्टीचं ते साध्य करत असतात. आणि वित्तीय परिस्थितीचा आढावा घेऊन मी काय म्हणता, फायनान्शियल अफेक्शन सुद्धा हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये अफेक्ट करतं. आता तुम्ही समजा असं म्हणाल की मी सेलूसारख्या शहरामध्ये, वर्ध्याजवळनं सेलूचं एक गाव आहे, छोटंसं गाव आहे, तहसील आहे, तर तिथे मी जाऊन खूप मोठा मॉल मी ओपन करतो आणि तिथे सगळे ब्रँडेड वस्तू मी ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण तुम्हाला खरंच तिथे गिराईक मिळेल का, है ना, बरोबर आहे ना. हे सगळ्यात मोठा हे आहे. म्हणजे काय झालेलं की ज्या काही वित्तीय परिस्थितीचा जो काही म्हणजे आढावा घेऊन आपण वस्तूंचा व सेवांचा विकास घडवून आणू शकतो. आणि त्याचप्रमाणे विविध स्वरूपाची जी काही माहिती किंवा सेवा असेल ते पूर्ण करण्याचं काम कोण करेल, नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग करेल. आणि ज्या प्रकारामध्ये व्यावसायिक क्रिया समाविष्ट नसून फक्त ज्ञानाच्या सेवा समाविष्ट असतील. म्हणजे आपण काय करणार की कोणती गोष्ट कुठे कशी कशा पद्धतीने किंवा केव्हा मिळत असेल त्याचं आपण काय करतोय, फक्त आपण त्यांना नॉलेज देतो आहे. ओके देन, थँक्यू.